सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण रोज सकाळी डोळे उघडतो, शुद्ध हवा श्वासात घेतो, पाणी पितो, अन्न खातो. पण कधी थांबून विचार केला आहे का, हे सगळं आपल्याला कोण देतं? ही निसर्ग माता, ही वसुंधरा, आपली पृथ्वी. आपण राहतो ती पृथ्वी, आपल्याला श्वास देणारी, जीवन देणारी आणि अन्न देणारी ही वसुंधरा. दरवर्षी 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो, पृथ्वी ही फक्त राहण्यासाठी जागा नाही, ती आपली आई आहे, जी निस्वार्थपणे देत राहते. पृथ्वी आपल्याला जंगल देते, नद्या देते, पर्वत देते, पण आपण काय करतो? नद्या प्रदूषित करतो, हवा प्रदूषित करतो आणि हळूहळू आपणच आपलं भविष्य धोक्यात टाकतो. जर पृथ्वी समोर अनेक मोठी आव्हाने उभी आहेत. वाढतं प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, पाण्याची टंचाई, वन्यजीवाची घटती संख्या आणि हवामान बदल हे फक्त शब्द नाहीत, येणाऱ्या संकटाची चेतावणी आहेत. पूर्वी काय ऋतू वेळेवर यायचे, पाऊस योग्य प्रमाणात पडायचा, पण आता कधी दुष्काळ, कधी पूर, कधी प्रचंड उकाडा, कधी अचानक थंडी. ही सगळी निसर्गाची बदलती रूपं आपल्याला काहीतरी सांगत आहेत. पृथ्वी सांगत आहे, मला वाचवा, मला जपा, नाहीतर तुमचं अस्तित्व धोक्यात येईल. वसुंधरा दिनाचा खरा अर्थ काय असतो, काय आहे? पृथ्वीचं महत्त्व ओळखणं आणि तिचं रक्षण करण्याचा संकल्प करणं. आपण प्रत्येक जण छोट्या छोट्या गोष्टींनी मोठं बदल घडू शकतो. झाडे लावू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, पाणी वाचवू शकतो, कचरा वेगळा करू शकतो, वीज वाचवणं, पर्यावरणपूरक वस्तू वापरू शकणं. एक झाड लावलं की भविष्यात अनेकांना श्वास मिळतो. एक प्लास्टिकची पिशवी टाळली, पृथ्वीचं नुकसान कमी होतं. आणि एक थेंब पाणी वाचवलं, उद्याचा दुष्काळ टाळता येतो. आपण पृथ्वीवर राहतो, पण पृथ्वी आपल्याशिवाय राहू शकते. खरं म्हणजे काय? आपलं अस्तित्व पृथ्वीवर अवलंबून आहे. म्हणूनच पृथ्वीचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. वसुंधरा दिन आपल्याला एक संदेश देतो. कोणता संदेश देतो? की निसर्गाशी मैत्री करा, निसर्गावर प्रेम करा. आणि कारण कशामुळे करायचं? की कारण निसर्ग वाचला तरच जीवन वाचेल. आजच्या दिवशी आपण एक छोटा संकल्प करूया. दरवर्षी एक तरी झाड लावण्याचा, प्लास्टिकला नाही म्हणण्याचा आणि पाणी, वीज जपून वापरण्याचा आणि पृथ्वी स्वच्छ ठेवण्याचा. आपण केलेला एक छोटासा प्रयत्न उद्याची हिरवीगार पृथ्वी निर्माण करू शकतो. चला, आजच्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आपण सर्वजण मिळून एक आवाज उठवूया. पृथ्वी वाचवा, पर्यावरण जपा, हिरवं भविष्य घडवा. कारण वसुंधरा जपली तरच जीवन सुरक्षित राहील. ही पृथ्वी आपली आहे आणि तिला जपणं हीच आपली खरी जबाबदारी आहे. आपण रोज पृथ्वीवर जगतो, पण आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो, पृथ्वीशिवाय आपलं अस्तित्व नाही. हीच वसुंधरा आपल्याला श्वास देते, अन्न देते, पाणी देते आणि आपण मात्र तिच्यावर भार वाढवतच आहोत. वाढतं प्रदूषण, कमी होत चाललेली झाडं, आटत चाललेले जलस्रोत, ही सगळी निसर्गाची वेदना आहे आणि ती आपल्याला ऐकायला हवी. आजच्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आपण प्रत्येकाने एक छोटासा संकल्प केला. उद्याचं चित्र नक्की बदलू शकतं. दरवर्षी एक तरी झाड लावण्याचा संकल्प करूया. प्लास्टिकचा वापर शक्य तितका कमी करूया आणि पाणी, वीज जपून वापरूया. कचरा वेगळा करून पर्यावरण स्वच्छ ठेवूया. म्हणजे ओला कचरा, सुका कचरा असं वेगळं करून आपण पर्यावरण स्वच्छ ठेवूया. लक्षात ठेवा, आपण पृथ्वी आपल्या पूर्वजाकडून वारसा म्हणून घेतलेली नाही, ती आहे पुढच्या पिढीकडून उधार घेतलेली आहे. म्हणून ती जपणं आपली जबाबदारी आहे. चला, आजच्या दिवशी आपण सर्वजण मिळून पृथ्वी वाचवण्याचा निर्धार करूया. हिरवं, स्वच्छ आणि सुंदर भविष्य घडवण्याचा संकल्प करूया. आज एक पाऊल पृथ्वीच्या रक्षणासाठी. वसुंधरा जपली तर जीवन सुरक्षित. चला, संकल्प करूया. पृथ्वी वाचवा, पर्यावरण वाचवा, हिरवं भविष्य घडवा. जय पृथ्वी माता. जय